सभापती महोदय, कनिष्ठ महाविद्यालय स्थापनेपासून ते 2024पर्यंत 1976च्या शाळा संहितेतील निकषानुसार संच करण्यात आलेले आहेत. या होत असताना दिनांक 4 जुलै 2007 व 24 फेब्रुवारी 2009 साली वरिष्ठ संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यार्थी संख्येबाबत शासन निर्णय काढण्यात आलेला होता. तो शासन निर्णय काढताना त्या काळात कनिष्ठ महाविद्यालय कमी व विद्यार्थी संख्या जास्त, यामुळे तो शासन निर्णय काढण्यात आलेला होता. परंतु 2004 व 2009 या म्हणजे 2007 आणि 2009 या दोन्ही GRना त्यानंतर स्थगिती देण्यात आलेली होती. त्यानंतर संच मान्यता या 1976च्या शाळा संहितेनुसार करण्यात आलेल्या आहेत. परंतु शैक्षणिक वर्ष 25-26 पासून ऑनलाईन होणाऱ्या संच मान्यतेमध्ये सगळ्यात मोठा बदल करून त्या स्थगित असलेल्या 4 जुलै 2007 व 24 फेब्रुवारी 2009च्या शासन निर्णय लागू केलेला आहे. आणि या निर्णयानुसार कुठलीही पूर्वकल्पना न देता त्या ठिकाणी जर बघितलं तर 45चा पट 40 करणे, त्याचबरोबर प्रॅक्टिकलची बॅच 30 करणे. आता उत्तरामध्ये दिलेला आहे की सद्यस्थितीमध्ये 5559 संच मान्यता रन झालेल्या आहेत. त्यापैकी 1060 संच मान्यता अंतिम केलेले आहेत व 1288 संच मान्यता डिजिटल साईन केलेले आहेत. आणि असं असताना त्याच्यामध्ये उत्तरामध्येही दिलेलं आहे की सन 2012च्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकासाठी 20 ते 40 विद्यार्थ्यांची बॅच असावी असे नमूद केले असल्याने त्या ठिकाणी हे बॅच 30ची गृहीत धरलेली आहे आणि 40 मिनिटाचा तास गृहीत धरलेला आहे 4 जुलै 2007 मधील तरतुदीनुसार. परंतु ही तरतुदीला स्थगिती असताना त्या ठिकाणी हे करण्याचं काय कारण कळलं नाही. आणि ह्या जर बाबी केल्या तर त्या ठिकाणी बऱ्याचशा शिक्षकांच्या नोकरीवरती परिणाम होईल. म्हणजे फुल टाईमचे शिक्षक अतिरिक्त होतील, पार्ट टाईमची शिक्षकांची नोकरी किंवा CHB शिक्षकांची नोकरी समाप्त होईल. एका बाजूला आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे. मग दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी ती प्रॅक्टिकलची बॅच ही 20चीच असली पाहिजे आणि जी तासिका आहे ती 45 मिनिटाची असणं गरजेचं आहे. आणि असं का केलं याचं काय कारण कळेल नाही. त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की या ठिकाणी जो 45चा पट 40 केलेला आहे तो पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे सिनियर कॉलेज अटॅच ज्युनियर कॉलेजला तो 45चाच का केला जाणार का? त्याचबरोबर प्रॅक्टिकलची बॅच आहे ती खऱ्या अर्थानं आमच्या प्रयोगशाळा बघितल्या तर एक शिक्षक 20 विद्यार्थ्यांनाच व्यवस्थितरित्या प्रॅक्टिकल घेऊ शकतोय. प्रयोगशाळासुद्धा या 20 विद्यार्थ्यांच्या करता गृहीत धरून त्यावेळी केलेल्या आहेत. मग त्या 20 विद्यार्थ्यांच्याच केल्या जाणार का? त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालय अटॅच ज्युनियर कॉलेज असेल तर त्यांना विद्यार्थी संख्या 120ची आहे आणि शेजारी जर हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज असेल तर त्यांना विद्यार्थी संख्या 60ची आहे. अशी दोन्हीमध्ये तफावत आहे. ही तफावत दूर केली जाणार का? त्यामुळे ह्या सगळ्या बाबीचं या ठिकाणी अनुषंगानं निर्णय करून मगच संच मान्यता त्या ठिकाणी कराव्यात आणि या लवकरात लवकर होणार का? कारण जेणेकरून पोर्टलला त्या ठिकाणी जाता यावं. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन 2024-25 पर्यंत उच्च माध्यमिक विभागाच्या ज्या काही संच मान्यता आहेत या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर दिल्या जायच्या आणि आत्ताच्या घडीला यामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि ऑनलाईन संच मान्यता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने NRC प्रणालीच्या माध्यमातून या संच मान्यता दिल्या जात आहेत. आत्ता सन्माननीय सदस्य महोदयांनी जो काही मुद्दा ठेवला 2007च्या संच मान्यतेचा जो काही शासन निर्णय होता त्या शासन निर्णयाला 2008-9 आणि 7-8 या 2 वर्षांकरताच फक्त स्थगिती होती. आणि म्हणून आत्ताच्या घडीला प्रमुख जे काही 2 विषय आपले आहेत की ज्याच्यामध्ये 2012च्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकासाठी 20 ते 40 म्हणजे त्या मूळ नियमामध्येच 20 ते 40 विद्यार्थ्यांची बॅच असावी असं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे गृहीत धरून सभापती महोदय आत्ताच्या घडीला आपण त्याचा ॲव्हरेज करत साधारणपणे 30 विद्यार्थी असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करायला घेतलेलं आहे. आणि उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेच्या संबंधामध्ये
4 जुलै 2007च्या तरतुदीनुसार 11वी आणि 12वीसाठी प्रत्येक तासिकेचा कालावधी 40 मिनिटांचा गृहीत धरला आहे. म्हणजे मूळ 4 जुलै 2007च्या याच्यातच, आणि म्हणून नवीन काय केलेलं नाही आहे. तरी पण कोणीही शिक्षक, प्राध्यापक नोकरीपासनं त्याच्यावर गदा येणार नाही याची शासन त्या ठिकाणी काळजी घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केले जातील. अभिजित वंजारी.